सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। एरवी नागरिकांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेले व वेळप्रसंगी नाठाळांच्या माती मारू काठी अशा उक्तीप्रमाणे समाजकंटकांना आवर घालण्यासाठी दंडुका उगारायलाही मागे पुढे न बघणारे पोलीस आज वेगळ्याच भूमिकेत दिसले। माऊली पाण्याची बाटली घ्या अशी मृदू आवाजात साथ घालत पावसाची पर्वा न करता त्र्यंबक पोलीस भाविकांना पाण्याच्या बाटल्या देत होते। पोलिसांकडून असा आगळावेगळा उपक्रम बघून नागरिकांनीही आनंद व्यक्त केलाय। श्रावण वद्य एकादशी निमित्त सालाबादाप्रमाणे रामवारी संपन्न झाली। 10,000 पेक्षा अधिक भाविक सकाळी 7 वाजता श्री क्षेत्र काळाराम मंदिरामधून त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी निघाले। ठिकठिकाणी रामवारीचे स्वागत करण्यात आले, तसेच भाविकांना फळाच्या पदार्थांचे चहाचे वाटप करण्यात आले। भाविकांच्या गर्दीने नाशिक त्र्यंबक रस्ता फुलून गेला होता। महिला वर्गाची संख्या लक्षणीय होती, तर असंख्य बालगोपाळांनीही पायीवारी केली। नाशिक ग्रामीण पोलीस व त्र्यंबकेश्वर पोलीस स्टेशनच्या वतीने प्रयाग तीर्थासमोर पेगलवाडी फाट्यावर भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स देण्यात आल्या। खाकी वर्दीतील माणुसकी बघून अनेकांनी आनंद व्यक्त केला। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आशिष मिरखेलकर, पोलीस उप अधीक्षक वासुदेव देसले आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले। या उपक्रमासाठी त्र्यंबक पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी, पोलीस हवालदार रुपेश कुमार मुळाने, जीवन जाधव, ईश्वर गंगावणे, चालक प्रशांत बच्छाव, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राठोड आदींनी विशेष परिश्रम घेतले। पाणी बॉटल देतानाच प्रत्येक महिलेला दागिने सांभाळा तर पुरुषांना खिसे, मोबाईल सांभाळा अशा सूचनाही पोलिसांतर्फे देण्यात येत होत्या। श्रावण वद्य एकादशी निमित्त कुशावर्त तीर्थावर स्नानासाठी तसेच श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती। शेकडो वारकऱ्यांनी अभंग गात ब्रह्मगिरी प्रदक्षिणा पूर्ण केली। जागर जनस्थानकरिता रवींद्र धारणे, त्र्यंबकेश्वर।